मित्रांनो, ह्या वर्षी पालखीला एवढी मजा येईल वाटलं नव्हतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एक नवीन ब्लॉग मध्ये. होती रंगपंचमी आणि मला होती मलकापुरात ऑर्डरवरून घरी आलो आणि रंगपंचमीचा पहिला दिवस म्हणजे यात्रेचा आमचा पहिला दिवस आणि दरवर्षी देवीला आमच्या इथनं हार नेलं जातं. देवीचा हार हे दरवर्षीप्रमाणे लेझिम खेळत घेऊन जातो आणि यात्रेत दरवर्षीप्रमाणे मनवकराचा तमाशा होता. तिथून मंदिरात आलो आणि आईचं दर्शन घेतलं. मित्रांनो, मी तर दर्शन घेतलं, आता तुम्ही पण घ्या. दर्शन घेऊन बाहेर आलो तर पालखीसाठी सगळी माणसं जमा झाली. तर इथं मित्र भेटले, मग त्यांना पण व्हिडिओ मध्ये घेतलं बघा. त्यांना व्हिडिओ मध्ये घेतलं तर इकडे बघा कसा लेझिमचा खेळ चालू होता. तिथून इकडे बघतोय तर पालखीची दुपारच झाली होती आणि पालखी आता निघणार होती बाहेर. पालखी बाहेर काढली तर हे मित्र पण मला भेटला, त्याला पण व्हिडिओ मध्ये घेतला. आणि मित्रांनो, पहिल्यांदा पालखी महादेव मंदिरात येते. महादेव मंदिरात महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो हनुमान मंदिर मध्ये. तिथून पुढे पालखी आले बघा हनुमान मंदिर मध्ये. आता हनुमान मंदिर आणि विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन आम्ही निघालो देवळाकडे जायचंच होतो तर हे पब्लिक बघा किती जमा झाले होते. वर इकडे सासनकाठी पण काढली बघा. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे पालखी आता 5 प्रदक्षिणा घालणार होती. प्रदक्षिणा घालता घालताच पालखी पण नाचवत होत्या. आता पालखी कशी नाचवते ते तुम्ही पण बघा. इकडे पालखी नाचवत होते. आता वर माझं लक्ष गेलं इकडे लेझिम पथकाकडे. तर मित्रांनो, अजून पण आमच्याकडे ही परंपरा चालूच आहे. मित्रांनो, तुमच्याकडे पण अशी परंपरा चालू आहे का नाही मला कमेंट मध्ये कळवा. मित्रांनो, पालखीचा शेवट म्हणजे तलवारीची आतिषबाजी. आणि मित्रांनो, अशी तलवार फिरवायला पण आपलं नशीब लागतं. तर हे लहान बाळ कसं तलवार फिरवते बघा. आता मी काय जास्त बोलत नाही, तुम्हीच बघा. तलवारीची आतिषबाजी झाली आणि आता पालखी सोहळा आता लास्ट स्टेपवर आला. तुम्ही पण पालखीचं शेवट दर्शन घ्याच. इकडे माणसं पालखी नाचवत होते आता इकडे पोरं पण सासनकाठी नाचवत होते. तर मित्रांनो, असा होता यात्रेचा पहिला दिवस आणि यात्रेचा अजून पण ब्लॉग केलाय, तो पण तुम्ही बघून जावा. मित्रांनो, ब्लॉग आवडला असला तर भावाला फॉलो तेवढं करा.